नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्याच्या आईच्या घरी तिचे मामा आलेले असतात त्यांच्या मुलीचं लग्नाचं आमंत्रण घेऊन. आणि तेव्हाच मित्रांनो काव्याचे आई बाबा त्यांच्यासोबत हसून खेळून बोलत असतात. पण मात्र आता त्या दोघांना बघून काव्याला खूपच राग येतो आणि ती तिच्या बाबांना रागातच म्हणते की ज्या माणसाने तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली तुम्ही त्यांनाच मिठ्या मारतायत. त्यानंतर काव्या तिच्या मामांनाही म्हणते की तुम्ही माझा बळी दिला आहे. ज्या प्रकारे बळजबरीने तुम्ही माझं लग्न लावून दिलं तसंच तुमच्या मुलीचेही लावताय का. तेव्हा तिचे मामा काव्याला समजावतात की तुझ्या लग्नाच्या वेळेस परिस्थिती खूप वेगळी होती ग. तुझ्या वडिलांचा अभिमान वाचवण्यासाठी आम्ही तुला लग्न करायला भाग पाडलं. तर आता काव्य म्हणते की या सगळ्यात माझ्या मनात काय होते याचा विचार तुम्ही केला का नाही. त्यानंतर आता काव्याला खूप राग आलेला असतो आणि ती विचार करत असते की आज जर मला ज्या गोष्टीचा इतका त्रास होत असेल तर ती गोष्ट मी लगेच मोडून काढली पाहिजे. जे नातं पुढे टिकवायचं नाहीये ते कशाला जपायचं असा विचार ती करते. लगेचच किल्लेदार वकिलाला फोन करून ती घरी बोलावते आणि सांगते की मला डिवोर्स घ्यायचा आहे आता. त्यावेळेस काव्या ज्या वकिलाला फोन करते तेव्हा तो वकील जो आहे तो पार्थ सोबत बसलेला असतो. त्यावेळेस पार्थला कळते की ह्या ऍड्रेस तर काव्याच्या घरचा आहे. त्यामुळे वकिलासोबत आता तोही काव्याच्या घरी येण्यासाठी निघतो. आणि अखेर त्याला कळते की ज्या मुलीला नवऱ्यापासून डिवोर्स हवा आहे ना ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायकोच आहे म्हणजे काव्याच आहे. तर आता तो काव्याशी एकही शब्द न बोलता तिथून निघून जातो. तर आता पार्थ पूर्णपणे मनातून तुटलेला असतो. तो विचार करतो की मी सगळं काही केलं पण काव्याचं मन जिंकू शकलो नाही आणि त्यांच्या माझ्यावर प्रेम नाहीये यापुढेही होणार नाही. मी उगाचच कशाला हे नातं लांबवतोय. मी जरी काव्यावर प्रेम केलं पण मात्र काव्या माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही. हाच विचार आता पार्थ करत असतो आणि तो स्वतःहून डिवोर्स पेपरवर साईन देखील करतो आणि ते पेपर्स काव्याला देतो. तर आता पार्थने उचललेलं हे टोकाचं पाऊल आता बघून काव्याला धक्काच बसतो मित्रांनो. तर मित्रांनो, प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय की पार्थने जे काही केलं ते बरोबर आहे का, योग्य आहे का, आणि काव्याने देखील आता पार्थला डिवोर्स देऊन टाकायला हवा का ते कमेंटमध्ये नक्की कळवा.